कोणतरी मासा लागलेला आहे. हा घे जिला. हा बघा ऐर आहे हे बघा. भेटला असताना मोठा बघा बघा गल कसा अडकलाय त्याला. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता पाऊस आता कमी झालेला आहे. पाऊस आता सरीवरती पडतोय, येतो जातो. तर आता ओढ्याला आणि नदीला सुद्धा पाणी आता कमी झालेलं आहे. आणि आता सीझन आहे तो मासे पकडण्याचा. तर आज मी चाललोय मासे पकडायला. तर गलाने मासे पकडणार आहोत. तर माझ्यासोबत आहे माझा लहान भाऊ आहे दिवाकर. तर तो मुंबईला असतो, तर तो इकडे आलेला आहे आता. तर मग 2 दिवसासाठी कामासाठी. तर म्हटलं चला जाऊया दिवाकर. तर हे बघा आम्ही डबे त्या दिवशी त्या दिवशी डब्यामध्ये खेकडे पकडलेली ना, तर आज सुद्धा चाललोय खेकडे पकडायला चाललोय. डबे सुद्धा लावणार आहोत. आणि खास मेन म्हणजे आम्ही आज गल टाकून मासे पकडणार आहोत. तर बघा आता आपण आलोय आमच्या ओढ्यावरती. तर आम्ही पहिल्यांदा इकडे हे डबे आहे ते लावणार आहोत. तर जा लवकर घेऊन ये. तुला पण आठवण नाही. तर आता झालं असं की आम्हाला झिला पाहिजे आहे. झिला गरजेचं आहे, कारण का मासे वगैरे पकडायला झिला पाहिजे. तर झिला आहे तो आम्ही विसरलो. दिवाकर गेला आहे आता झिला आणायला. आणि तोपर्यंत डबे आहेत ते मी लावून येतो, ते तरी काम होईल है ना. तर आपण डबे लावून घेऊया. आता वाजले जवळजवळ 5:15 वाजलेले आहेत. कारण मासे पकडायचे आहेत ना, गलाला लावायला आपल्याला मासे किंवा कोळंब्या लागणार आहेत. तर त्या पकडायच्या आहेत, त्यामुळे आपण लवकर आलोय. तर आपण गल आहेत ना आता टाकणार आहोत आणि उद्याला सकाळी येणार आहोत बघायला. होप की काहीतरी मासा भेटेल. आता बऱ्याच जणांना आता काय होतं की मासे भेटत नाही, फेल जातात. तर त्या दिवशी बघितलेत ना मी खेकडी किती या डब्यामधून पकडलेली. तर आज म्हटलं पुन्हा दिवाकर आला आहे, तर म्हटलं मला खेकडीने यायच्यात मुंबईला. तर म्हटलं ठीक आहे, आपण डबे लावूया, बघूया. जरी 10-1 भेटली ना तरी भरपूर होती. तर आता एक आपण डबा ना इथे लावून ठेवू. हा ओढा आता इथे खाली समोर नदीला मिळतो, ते जवळच आता नदी आहे. हे बघा ओढ्यामध्ये नारळ भेटलाय भाऊन आलेला. तर दिवाकर तिकडे आता गेलाय झिल्ल्याने कोळंबी वगैरे पकडायला. कोळंब्या भेटलेल्या आहेत झिल्ल्यामध्ये, भरपूर भेटल्या रे. पाणी आणू याच्यामध्ये. बरणी आणलेली आहे. होत आहे. अरे वा मस्त. कोळंब्या भेटल्या आहेत. एक आहे बारीक आहे, त्यांना सोडून जाऊ दे. हे ठीक आहे, गलाला लावू शकतो आपण. तिला ठेवूया आपल्या बरणीत. हे बघा बरणीमध्ये मासे जमा केलेले आहेत. हे बघा तर असे जवळजवळ आपण 18 गल आणलेले आहेत. तर आता एक एक आता टाकून घेऊया. तर आता आम्ही गल टाकायला निघालोय. हे बघा हा ओढा आहे ना, बघा हा ओढा आता असा येऊन इथे नदीला मिळतो. ही आमची आहे भारजा नदी. पहिलाच गल आम्ही आता लावतोय. अडकवल्यानंतर इकडे आणेल ह्या बाजूला, खाली नको न्यायला म्हणजे.
अच्छा कोलव्या परिसर मुलांड्याला नाही. तर बघा काही गल आहेत ना, आम्ही ते बांधलेले आहेत. त्याला एकाच गलाला म्हणजे एकाच धाग्याला आम्ही 3 गल बांधलेले आहेत. बघा, तर जेवढ्या कोळव्या सापडल्या होत्या आपल्याला, तर तेवढ्या आम्ही गल आता लावून ठेवलेले आहेत. आणि आपल्याला रात्रीचे गल टाकून ठेवायचे आहेत. तर गलाला लावायला आपल्याला कोळंबी नाही तर मासा लागणार आहे. तर आम्ही आत्ता फक्त तात्पुरते संध्याकाळी जाईपर्यंत असेच म्हणजे मासे शोधेपर्यंत गल टाकून ठेवले. त्याला कोळंबे लावलेले आहेत, काहींना मासेसुद्धा लावलेले आहेत. तर आपल्याला रात्री टाकून ठेवायचे आहेत म्हणजे सकाळी येणार. तर आपल्याला पहिले मासे पाहिजे आहेत. तर बघा इकडे मी डबक्यामध्ये कांडल टाकलेली आहे. या सर्व जुन्या जागाने आपल्या खूप दिवसांनी आम्ही इकडे गल टाकतोय. तर 18 गल पूर्ण टाकून झालेले आहेत. आणि आता आम्ही मासे पकडतो. आणि अजून एकही मासा आपल्याला लावायला गलाला भेटलेला नाही. 6:30 झाले तर अंधार पडेल आता. आणि त्या अगोदर आपल्याला मासे पकडायचे आहेत. तर चला आता थांबून जमणार नाही, पहिले मासे पकडतो आणि त्याला दाखवतो. तर बारीक मासे शोधतोय गल लावायला, पण मासे काय आम्हाला भेटत नाही आहेत. तर आता थोडा अंधार होण्याची वाट पाहतोय. अंधार झाला की इझिली मासे भेटतील. तर थोडा वेळ वाट पाहावी लागेल आता अंधार पडायची. जवळजवळ 6:45 झालेत. तर हा माझा बारका भाऊ आहे 3 नंबर दिवाकर, मगाशी बोललो तुम्हाला. तर हा इलेक्ट्रिशियन आहे. लाईटचं घरगुती तुमची लाईट फिटिंग असते तर ते सर्व काम त्याला येतं. तर तुमच्या घरचं किंवा तुमच्या कोणी नातेवाईकाच्या घरचं तुमचं एखादं दुकान असेल तर त्याचं जर लाईटिंगचं काम करायचं असेल, लाईटचं फिटिंग, तर तुम्ही दिवाकरला सांगू शकता. त्याचा नंबर मी देईन, त्याला तुम्ही कॉल करा, तो तुम्हाला डिटेल माहिती सांगेल. आहे ना दिवाकर? मुंबईमध्ये कुठे पण असेल, विरार, नाला सोपारा, ठाणे, डोंबिवली या ठिकाणी आपण सर्व ठिकाणी तुमची कुठे राहत असाल तिकडे येऊन आपण काम करू शकतो. तर बघा या जागेला आम्ही म्हणतो खिडकी. खिडकी आहे म्हणजे खिडकी म्हणजे बारी म्हणतात ना आपण, बारी असते घराला तशी खिडकी. कारण हा ओढा या नदीला मिळतो आणि त्यामुळे खिडकी म्हटलं जात असेल बहुतेक. 7 वाजलेले आहेत परंतु अजून अंधार पडलेला नाही आहे. वाट बघतोय अंधार पडण्याची. आता 7:20 झालेले आहेत आणि आता अंधार पडायला लागलेला आहे. तर बघा मासे पकडताना आपल्याला हे 2 खेकडे भेटलेले आहेत. बघा केवढे मोठे आहेत. चल पिशवीत टाकूया आता त्यांना पिशवीमध्ये बांधून ठेवतो. हे बघा दोन्ही सेम आहेत, एकदम जबरदस्त. बांधून घे, फिट बांध. आणि बघा मासेसुद्धा आता आपल्याला गलाला लावायला मासेसुद्धा आता भरपूर भेटले. ते बघा. तर आता 8 वाजलेले आहेत. आता आम्ही मासे गलांना लावतो. बरोबर 8:30 झालेले आहेत आणि आपले गलांना सर्व मासे आहेत ते लावून झालेले आहेत. आणि आता आपण जाणार आहोत घरी. तर आपण कांडल टाकलेली, त्या कांडलीमध्ये हे बघा थोडेफार मासे भेटलेले आहेत आपल्याला. हा बघा तांबूस आहे, छोटा मासा आहे, मले आहे, तिकडं बारीक खवल आहे. हे बघा अजून आपले ना मासे बरणीमध्ये पकडलेले भरपूर आहेत. ते आता आपण फ्राय करू. तर गलाला आम्हाला एक मासा लागलेला आहे. दिवाकर चल काट बघू, दाखव. एक मासा लागला, फक्त एक मासा गलाला लागला. एकदम लहान आहे तो तसा, पण बघा हा बघा शिवड्याची पात आहे. बाकी गल आपण सकाळी बघायला येऊया. तर हे पटापट काढून घेऊया. हे बघा कांडलीमध्ये बघा जिवंत आहेत आत्ता. हे बघा दिसतंय का? हे मासे आपण कांडलीत जे पकडले आहेत ना, हे पर्याला जे छोटे मासे असतात ते खाण्यासाठी त्या माशांना आलेले ते आम्ही पकडलेले आहेत कांडलीमध्ये. आता हा बघा हा जिवंत आहे तांबूशा. हा आपल्याला लागला पाहिजे उद्याला गलाला, चांगला मोठा. हा 4-5 किलो 4-5 किलोपर्यंत हा मासा होतो. तांबूस म्हणतात. बघा तर जाता आता ओढ्याने आम्ही चाललो आहे. आणि ओढ्याला कुठे एखादा खेकडा वगैरे भेटला, मगाशी आपल्याला 2 भेटलेत. तर आता बघूया जाता भेटला तर कुठे. आता आपण सकाळी येणार आहोत 6 वाजता.
तर आमचं प्रॉब्लेम झालं, आम्ही आणलेल्या 2 बॅटऱ्या, पण एक बॅटरी आमची एकदम डाऊन झाली, म्हणजे तिने काहीच दिसत नाही. तर हे बघा असे मासे आता भेटतात झिल्यामध्ये पकडून. असे आम्ही झिल्यामध्ये पकडले मासे गल लावायला. तर आता आम्ही निघालोय घरी. चला. आपण घरी आलोय बघा, 8:45 वाजलीत. खाली खिडकीकडे टाकले हो, खाली खिडकीच्या खाली पण टाकलं, वरती पण टाकलं हो, आपल्या विहिरीपर्यंत. पर्यामध्ये. तर आता सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आम्ही चाललोय आता गल काढायला. तर आता जाऊन बघूया आपल्याला किती मासे मिळत आहेत. तिथून असं क्रॉस व्हायला पाहिजे होता. तर हा बघा इथे एक गल टाकलेला आहे. अरे तोडलं तोडलं, कोण तोडलं? इथं कसं काय तुटला? हा बघा इथून गल बांधलेला आणि एवढाच धागा राहिला आहे बघा, आणि गल तोडून नेला. पहिलाच गल आपला आहे तो माशाने तोडून नेलेला आहे. जबरदस्त मोठा मासा लागलेला असणार बहुतेक. काय नाही, सकाळचं वातावरण ना एकदम भारी आहे. असं थोडं थोडं धुकं लागलंय, जसं पाऊस जातो आणि त्यानंतरला जसं धुकं लागतं त्या प्रकारे धुकं लागलंय. असं वाटतं की पाऊस गेलेला आहे, पावसाळा संपला. काही करायला अजून काही नाही लागलेलं. बघूया, एवढी मेहनत घेतली. अडकलाय. फॉर्म पुढे नको जाऊ जास्त. बघा मासा नाही पण गल अडकला. ह्या मुलांड्याला अडकला असेल. बारीक काठी आणू, पटकन आणतो. ठीक आहे रे. हे बघा काठी अडकलेलीच होती, तुटलेली, तिलाच आणलंय काढून. बाप रे, बघा याला मासा अडकला होता आणि त्यांनी वाट लावले. बाप, ऐर होता ना, हे बघा ऐर होता. आणि हे बघा त्याला पील मारून मारून गेलाय. हे बघा ऐर होता, ऐर मासा. बघा गलाला पूर्ण पील मारलं नाही. मोठा मासा असेल, एकदम मोठा. 2 पील गल होते ना, दोघांचे मासे आहेत. तर हे बघा इथे गल आहे टाकलेला आपण, आणि त्याला कोणतरी मासा लागलेला आहे. हा घे जिला. हा बघा ऐर आहे, ऐर आहे. हे बघा, हा बघा ऐर आहे. गल कसं पकडलं नाही. हा पहिला मासा आहे, ऐर. तो भेटला असता ना मोठा वाला, आता छोटा भाऊ भेटला. तो मोठा असेल ना, जो पील मारलेला तो मोठा असेल, आणि हा एकदम छोटा आहे, एकदम लहान आहे. बच्चा आहे त्याचा, पोर आहे. बघा कसं चालतं. हाय काय लागलाय.
पण मला वाटतं ऐरच आहे. तिकडं दिसला थोडासा, तो बघा, तो फिरतोय, ऐर आहे. अडकलाय. मा बघा, मुलांड्याला अडकवलं नाही. पिशवीत. तर बघा, इथले दोन्ही गल तोडून टाकलेत. हे बघा, काहीच नाही गलाला, आपल्या धाग्याला. दोन गल होते ना ह्याला. तर बघा, गल अडकलाय तर ती काठी पोचत नाही आपली, लांब पाहिजे काठी, त्यासाठी तर दुसरी काठी तोडतोय. बघा, तर 3 गल आहेत ते तोडून नेले माशाने आणि आपल्याला 2 मासे भेटलेले आहेत. तर ॲक्च्युली रात्री लेटपर्यंत थांबायला पाहिजे होतं. 10 वाजेपर्यंत जर थांबलं असतो तर ते मासे बहुतेक भेटले असते आपल्याला. अरे पण आम्ही लेटच गेलो, 8:30ला घरी गेलो. मासे चांगले ते मोठे असणार एकदम, त्यामुळेच त्यांनी तोडून घेऊन गेले. आमचा तंगूस आहे तो चांगला जाड आहे, तरीसुद्धा तो तोडला. तर आता आपण जाणार आहोत, डबे लावले होते खेकड्यांसाठी पर्याला. तर आता ह्या ओढ्यानेच जाऊ आणि डबे पण घेऊन जाऊ. आता बघूया डब्यामध्ये काय भेटतंय. रात्री आपण गलाला लावण्यासाठी मासे इकडूनच पकडले, या ओढ्यातूनच. तर हे बघा, डब्बा आपला इथे लावलेला आहे. हा बघा इथे. आहेत काय? हा 3. हे बघा, 3 खेकडे फक्त भेटली. तिकडे भेटायला पाहिजे होती. हा बघा, डब्बा आपला एक इथं आहे. आहेत का नाही? 3. हे बघा, 2 मासे ऐर. हा अर्धा किलो असेल ना, हा पाऊण किलो होतील. तर मित्रांनो पाहिलात, तर अशा प्रकारे आपल्याला 2 मासे भेटले आणि ते ऐर आहे, त्याला ऐर म्हटलं जातं. तर डब्यामध्ये खेकडीसुद्धा 6 भेटलेले आहेत. ते आता दिवाकर मुंबईला नाही. तर मासे आपले 3 मासे गेले गल तोडून. तर ते चांगलेच मोठे मासे असणार. तर बघा, अशा प्रकारे गलाने मासेमारी केली जाते. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. तर असेच भेटत राहू आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये असंच गावचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा, है ना. चला तर बाय.